शिवस्मारकाचं काय झालं असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे छत्रपती अरबी समुद्रामध्ये या स्मारकाचं ज्या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले। अरबी समुद्रामध्ये संभाजीराजे यांची शिवस्मारक शोध मोहीम सध्या सुरू आहे। सरदार पटेलांचा पुतळा झाला मग शिवरायांचा का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार तरीही पुतळा का झाला नाही असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला उपस्थित केलेला आहे। अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं असं त्यांनी सरकारला सवाल उपस्थित केलेला आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रासह राज्य सरकारला देखील शिवस्मारकाच्या संदर्भात अनेक सवाल आता उपस्थित केले आहेत। तर राज्य सरकारसोबतची चर्चा निरर्थक असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणतात। 50 कार्यकर्त्यांसह संभाजीराजे छत्रपती यांना जलपूजन झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी ते रवाना झालेले आहेत। त्या ठिकाणी आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। प्रवीणजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। शिवस्मारकाचं काय झालं असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केलाय। ज्या ठिकाणी जलपूजन झालं होतं ती जागा शोधण्यासाठी अरबी समुद्रात ते आज गेलेले आहेत। मला वाटतं शिवस्मारकाच्या बाबतीत राज्य सरकार ठाम आहे। त्या संदर्भातल्या अनेक ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या असतात त्या संदर्भात त्या ठिकाणी अत्यंत गतीनं काम सरकारचं सुरू आहे आणि त्याच्यामुळं स्मारकाच्या बाबतीत कुठेही किंतु परंतु सरकारच्या मनामध्ये नाही। छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा त्या ठिकाणी विषय आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी स्मारक होईल। छत्रपती संभाजीराजे या स्मारकाच्या गतीसाठी या ठिकाणी जात असतील, सरकारला सूचना करत असतील तर निश्चितच त्याचं स्वागत आहे। कारण शेवटी सगळ्यांची भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होण्यासंदर्भातली आहे आणि त्याच्यामुळं त्याच्याविषयी काही वाईट वाटायचं कारण नाहीये। विविध पक्षाचे, विविध जाती धर्माची लोक आज त्या ठिकाणी महाराजांच्या बाबतीत त्या ठिकाणी सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे। मग शिवस्मारकाच्या बाबतीत राजकारण होता कामा नये, कारण तो आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा, अस्मितेचा विषय आहे। तो राजकारणाचा विषय होता कामा नये। राजकारणाचा विषय झाला तर त्या विषयाचं गांभीर्य त्या ठिकाणी निश्चितच कमी होईल। प्रवीणजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।